तर इकडे टायमिंग बघू शकता, पहाटेचे 5:15 वाजलेले आहेत आणि माझी सगळी कामं आवरलेली आहेत, आंघोळ पण झालेली आहे। तुम्ही अंदाज लावू शकता मी किती लवकर उठलेले आहे। म्हणजे मी 4:15ला उठलेली आहे आणि पूर्ण घरात झाडू मारली, आंघोळ वगैरे झालेली आहे। जी बाहेरची कामं आहेत ते मी आणखीन काही केले नाहीत, कारण बाहेर काहीच दिसत नाही आहे। आणि इतक्या लवकर करण्याचं रिझन हे आहे की दिनेश आज थोडंसं लवकर बिदरला जाणार आहे। म्हणजे आज पण दिनेशचं इंटरव्ह्यू आहे। म्हणजे तुम्ही विचारतही होता की दिनेशचं शिक्षण काय झालेलं आहे, तर तो 12वीच्या नंतर डिप्लोमा केलेला आहे आणि आता लास्ट इयर आहे आणि इंटरव्ह्यू चालू आहेत। तर गुलबर्ग्याला गेला होता बिदरला, तरी 1 दिवसाआड त्याचे एअरजऱ्यात चालू आहेत। म्हणजे तिकडे इंटरव्ह्यू वगैरे एक्झाम हे सगळं सुरू आहे त्याचं। तर म्हणत होता मम्मी 7 वाजता इथून डायरेक्ट एसटी आहे, त्याच एसटीला मला जायचं आहे। आणि गेल्या वेळेस ना थोडासा मला लेट झालेला होता, घाई गडबड खूप झाली, तर मला आज तसं करायचं नाही, आज थोडंसं लवकर उठायचं आणि काय बनवायचं ते नियोजन मी अगोदरच करून ठेवलेला होता। तिकडे खूप सारे कांदे घेतलेले आहेत, कांदे धुवून घेतले, टमॅटो घेतलेले आहेत आणि अगोदर मी सगळी तयारी करून घेते। आज मला पनीर बनवायचं आहे, पनीरची भाजी, चपाती, भात हे सगळं बनणार आहे। आणि तसं तर पनीरची भाजी बनवायला थोडासा वेळ जास्त लागतो, म्हणून मी थोडंसं लवकरच सुरुवात केलेली आहे। आणि दिनेश पण आज लवकरच उठलेला आहे, म्हणजे त्याचं पण अभ्यास वगैरे चालू होतं। रात्री लेट झोपला आणि मॉर्निंगला माझ्यासोबतच उठलेला आहे, म्हणजे 4:30 वाजता उठलेला आहे तो पण। आणि इकडं कांदे सगळे मी आता चिरून घेत आहे। तर कांदे म्हणजे ग्रेव्हीसाठी मी बनवत आहे, त्यामुळे ना एकदम बारीक असं चिरलेलं नाही आहे। तर अगोदर मी ग्रेव्हीसाठी मसाला बनवून घेते, त्यासाठी पॅन ठेवलेला आहे। पॅनमध्ये घेऊया 2 चमचे तेल आणि यामध्ये कांदे टाकायचे आहेत आणि अद्रक लसूण हे पण टाकायचं आहे, पण मी आलं संपलेलं आहे त्यामुळे घेतलेलं नव्हतं। तुमच्याकडे असलं तर जरूर टाका, फ्लेवर छान येतो। तर इकडं मी अगोदर विचार केला की जिरं मोहरी टाकूया, पण जिरं मोहरी नंतर टाकणार आहे, कारण आणखीन एक वेळा तडका द्यायचा आहे। इथं फक्त मसाला बनवत आहे मी ग्रेव्हीसाठी। तर या तेलामध्ये मी डायरेक्ट कांदेच टाकलेले आहेत, परतून घेऊया आणि नंतर टमॅटो टाकायचा आहे। तर इकडे हिरवी मिरची मी 2 घेतलेली आहे आणि लाल मिरची पावडर मी टाकणार आहे, म्हणजे कलर पण छान येईल। आणि इकडे टमॅटो मी चिरून घेत आहे। तर 4 टमॅटो घेतलेले आहेत, मीडियम साईजचे आहेत ते। आणि आज ना जितकी घाई गडबड करत आहे ना तितकं टाईम फास्ट जात आहे। म्हणजे मी 4:30 वाजल्यापासून धावपळ माझी सुरूच आहे की मला पटकन आवरायचं आहे, दिनेश उपाशी जाऊ नये। आणि म्हणलं सोबत मी पॅक पण करून देते, पण न्यायचं नव्हतं दिनेशला, तर असू दे म्हणलं, इथं तरी पोटभरून खाऊन जाईल तो। आणि पनीरची भाजी तशी तरी सगळ्यांची फेवरेट असते। इकडं टमॅटो चिरून मी टाकलेले आहेत, परतून घेऊया थोडा वेळ। आणि आता टाकूया यामध्ये सुके मसाले। तर बेसिक मसाले टाकणार आहे, जास्त गरम मसाला हे ते टाकल्याने त्याचाच फ्लेवर जास्त येतो यामध्ये, त्यामुळे ना जास्त मी कुठले मसाले यामध्ये ॲड केलेले नाही आहेत। अर्धा चमचा हळदी पावडर टाकलेला आहे, 1 चमचा धना पावडर आणि थोडीशी लाल मिरची पावडर टाकलेली आहे। ही मिरची ना जास्त तिखट नाही आहे, फक्त कलर येतो। आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया, म्हणजे हा मसाला छान भाजून तयार होईल। तर छान मी मिक्स करून घेतलेला आहे आणि झाकून ठेवूया, तोपर्यंत मी बाकीची तयारी करून घेते। म्हणजे मला कणिक मळून ठेवायची आहे चपातीसाठी। तर इकडे जी पसारा मी इकडे काढून ठेवलेला आहे सगळं मी जाग्यात ठेवून दिलं, नाही तरी किचनवरती खूप जास्त पसारा दिसतो। तर आणि आज स्वयंपाक ना खूप लवकर झालेला होता, म्हणजे मी पहाटेच स्वयंपाकाला सुरुवात केली ना, 6-7 वाजेपर्यंत पूर्ण स्वयंपाक झालेला होता। तर इकडे जे मी 2-3 कांदे ठेवलेले होते ना ते पण इथे चॉपरला मी चॉप करून घेतलेले आहेत। वेळ असला तर आपण हाताने एकदम बारीक चिरवू शकता, पण आता घाई गडबड खूप आहे। तर इकडे एक वेळा मी मसालाही परतून घेतलेला आहे, आणखीन कमी गॅसवरती मी झाकून ठेवलेलं आहे। हे वाटाणे मी रात्रीच भिजत घातलेले होते आणि कसं झालं ना त्या डब्यामध्ये ते मी जेव्हा भिजत घालत होते त्यावेळेमध्ये अर्धा डब्बाच होता तो, आणि नंतर ना ते फुगून जास्त झालेले आहेत आणि पूर्ण डब्बा भरला। आणि वरचे जे वाटाणे आहेत ना व्यवस्थित ते भिजलेले नाही आहेत, म्हणजे अर्धवट भिजलेले आहेत, कारण पाणी पण कमी पडलं आणि भांडं पण छोटं झालं त्याला, असं झालेलं होतं। तर इकडं मी काय केलं, जे खालच्या साईडचे वाटाणे असतात ना ते मी एका पॅनमध्ये घेतलं आणि जे वरच्या साईडचे होते ते बाजूला काढून मी परत पाणी टाकून ठेवलेले, म्हणजे जेही राहिलेले आहेत ते व्यवस्थित फुलले जातील। आणि जे व्यवस्थित फुललेले आहेत ते वाटाणे मी इकडं शिजत ठेवलेले पॅनमध्ये, आणि इकडं मसाला पण बनत आहे, वाटाणे पण शिजत आहेत। तोपर्यंत मी इकडं पीठ काढून घेते। तर हे पॉकेट मी मागवलेलं आहे, जे घरचं दळून आणलेलं पीठ आहे ते पण आहे, पण यावेळेस पीठ व्यवस्थित आलेलं नाही, चपाती व्यवस्थित होत नाही आहे, म्हणून मी पॉकेट मागवलेलं आहे। तर ते चाळून मिक्स करून ठेवायचं आहे, पण काल पण मला झालं नाही आहे, म्हणजे या कामामध्ये वेळ कसा जातो समजतच नाही आहे। तर आज बघूया, आज मूड लागला तर ठीकच आहे याचं, कारण मॉर्निंगला खूप तामझाम होतं हे सगळं,
पीठ ते थोडंसं घेणं, हे थोडंसं घेणं, चाळून मग ते मळणं, मग खूप सारं किचनवरती पीठ पण होत आहे. आणि सकाळच्या धावपळीमध्ये आपल्याला जास्त वेळ कुठं जातो, तर ही सगळी छोटी छोटी जी कामं आपण या वेळेत करतो ना, यामध्येच जास्त वेळ जातो. म्हणून ही कामं दुपारच्या वेळेत करणं खूप गरजेचं वाटतं मला आणि आज मी करणार आहे. म्हणून मी हे पिठाचा डब्बा आणि जे पॉकेट आहे ते नेऊन ठेवलेले हॉलमध्ये, म्हणजे समोर असलं ना आपण खूप लवकर ती कामं आवरतो. आणि मी तर खाली किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवलं. 2 दिवस झाले विचार करत आहे की करायचं, पण नंतर मी कुठली तरी दुसरीच कामं घेते आणि ते राहून जाते. तर आज मला समोर नेऊन ठेवूया, तर हॉलमध्ये नेऊन ठेवलेलं आहे आणि दुपारी ते आज मी करणारच आहे. तर इकडं हे मसाला बनवून तयार झालेला आहे, तर खाली उचलून ठेवलं म्हणजे गार होत राहतील. आणि तोपर्यंत यांचं पण आवरलेलं आहे. तर अगोदर यांच्यासाठी चहा ठेवते इकडं आणि मसालाही 1-2 वेळा मी डिलिव्हरी करून घेतलेला आहे, म्हणजे लवकर हे गार होईल. आणि इकडं पीठ घेतलेलं आहे, यामधलं अर्ध पीठ मी काढून ठेवलेलं आहे कारण तितकं लागणार नाही. आणि पतिदेवांचं आवरलेलंच आहे. आणि इकडे चहा मी बनत ठेवलेली, चहा पावडर, साखर, आलं टाकलेलं आहे, चहा उकळत आहे. आणि इकडं तोपर्यंत मसाला पण गार होईल आणि कणी पण मळून घेते. तोसी मी काढून घेतलेले आहेत, म्हणजे जे जास्त प्रमाणात असतं ना ते सगळं खालच्या कप्प्यात ठेवत असते किचन काउंटच्या मी. तर इकडे चहा वगैरे बनलेला आहे. आणि इकडे बघू शकता मांजराचे नखरे, म्हणजे रात्री वेळेस घेऊन आलेले त्याला, म्हणजे जसं हे येतात ना तसं ते मांजर पण घरी गॅरेजला त्याचं पण काम खूप मोठं होत आहे, आलेलं आहे. आणि बसलेलं आहे, तर त्यांना सोडत नाही. दिनेश असो किंवा हे असो, त्यांना सोडणार नाही. ते कुठेही असो त्यांच्याजवळ जाऊन बसतं आणि मला बघितल्यानंतर मात्र लांब लांब पळतं, म्हणजे माझं वारंसुद्धा घालून घेत नाही मांजर, असं आहे. तर इकडे दूध ठेवलेलं आहे त्याला पण आणि यांना चहा दिलेला आहे, पण नाही त्याला तोच खायचं होतं. बघू शकता इकडे चहाची पण सवय आहे मांजराला, जसं आपल्याला असते तशी. चहाचं कप बघितलं तसं त्याची नजर वरतीच आहे, दूध प्यायचं नाही, चहा पाहिजे. तर थोडंसं चहा त्या दुधात टाकलं तेव्हा समाधान चहा पित आहे ते. बघू शकता इकडं चहा आणि दूध मिक्स, म्हणजे मला वाटतं आपल्याला सवय असते, पण ही सवय सगळ्यांना असते, एक वेळा लागली ना ती सुटत नाही आहे, तसं आहे. तर इकडे तोस पण दिलेले आहे आणि चहामध्ये भिजवून, तर तोस पण खात आहे. तर झालेलं यांचं चहा वगैरे पिऊन. आणि मांजरासाठी बॉटलीमध्ये मी दूध दिलेलं आहे, म्हणजे गॅरेजमध्ये गेल्यानंतर पिण्यासाठी, कारण घरामध्ये असलं ना ते माझ्याजवळ येत नाही, भीत राहतं दिवसभर आणि सगळीकडे उड्या मारत हिंडत आहे, सगळं पाडून टाकतं, काहीच ठेवत नाही. तर म्हटलं सोबतच घेऊन जावा तुमच्या, तर घेऊन जातील, ते राहणारी नाही आहे मला माहिती आहे. तर इकडे मसाला गार झालेला आहे. अगोदर मी कणिक मळून घेते, तिकडे थोडंसं मीठ टाकलेलं आहे, छान मिक्स करून घेतलं. थोडंसं पाणी टाकून छान थिक असं हे कणिक मळून घ्यायचं आहे. जेव्हा चपाती बनवायला घेऊ त्यावेळी आणखीन एक वेळा मी मळून घेते. आता थोडंसं थिक मळून मी झाकून ठेवते, म्हणजे व्यवस्थित भिजलं जाईल एक अर्धा तास तरी. तोपर्यंत मी, म्हणजे अर्धा तास आज तितका वेळ नाही आहे, कारण 7 वाजेपर्यंत सगळं कंप्लीट झालं पाहिजे. दिनेश 7 वाजता जाणारे, 7 वाजता एसटी आहे, तर 6:30 वाजेपर्यंतच पूर्ण स्वयंपाक मला करायचा आहे. आणि हो, बाहेरचे कामं आज राहिलेले आहेत, कारण पहाटे काही दिसत नव्हतं आणि सगळं म्हणजे बाहेरचं अंगण वगैरे धुणं झाडणं सगळंच राहिलेले, काहीच केलं नाही आहे मी. तर आवरलेले यांचं जात आहेत. आणि इकडे मांजराचे नखरे बघू शकता, जसे बाहेर आले ना इतक्या धावपळीनं पळत आलं, त्याला वाटलं की कुठे मला सोडून जातील की काय, अशी धावपळ सुरू आहे. तर त्यांनी कुठं गेले त्यांच्या मागे पळणं चालू आहे त्याचं. सगळेजणच गॅरेजला गेलेले आहेत आणि टायमिंग बघू शकता, सकाळचे 5:45 वाजलेले आहेत, आता जास्त वेळ नाही आहे. तर इकडं अगोदर मी मसाला जे आहे ना ते इकडं वाटून घेते. तर मिक्सरच्या भांड्यात मसाला पूर्ण घेतलेला आहे आणि वाटून घेतलेला आहे, एकदम छान बारीक वाटून घ्यायचं आहे, म्हणजे पनीरची भाजी छान अशी आळून येते. आणि या पॅनमध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे, म्हणजे नंतर ते भाजीमध्ये मी घेणार आहे. आणि ही इथं घेतलेली आहे मी, ही कढई म्हणजे छान मोठी आहे आणि नॉनस्टिकी आहे. तर यामध्ये घेऊया आता 2 चमचे तेल आणि फक्त जिरं टाकून मी फोडणी देणार आहे, कारण बाकीचे जेही मसाले सगळे आपण ग्रेव्हीमध्ये टाकलेलेच आहेत. एक वेळा वाटाणे चेक करूया, तर छान शिजलेले, ते एकदम परफेक्ट शिजलेले आहेत. तर इकडं तेल गरम झालेलं आहे, अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे. जिरं छान तडतडलं की यामध्ये थोडीशी मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे, म्हणजे कलर छान येतो, टेस्ट पण छान येतो. परतून घेऊया. आणि आता यामध्ये टाकूया हे जी कांदा आपण चॉप करून ठेवलेला आहे ते टाकायचं आहे पूर्णपणे आणि परतून घ्यायचा आहे. आणि हो, कांदा छान भाजून घ्यायचा, आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत हा कांदा परतून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये दही आपण टाकू शकता, पण मी आज दही घेतलेलं नाही आहे. दह्यामध्ये ना सगळे मसाले टाकायचे, जसं लाल मिरची पावडर, हळदी पावडर, धना पावडर, जिरा पावडर, जेही मसाले आपल्या आवडीचे आहे ते टाकून छान मिक्स करून दही टाकलं ना तरी पण ही भाजी खूप छान बनते. पण मी आज दही टाकलेलं नाही, फक्त ग्रेव्ही टाकून ही भाजी बनवणार आहे, अशी पण खूप छान बनते. आणि थोडंसं पाण्याचं कामही केलं, कारण बाबा या आंघोळीला येतील थोड्या वेळात आणि लाईट गेली की मग ते पण कामं राहून जातात, म्हणून अधूनमधून ही पण छोटी छोटी कामं किचनमध्ये होऊन जातात, कारण सगळ्यांचं आवरायचं असतं. तर इकडे बघू शकता कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे. आता यामध्ये टाकूया ग्रेव्ही. आणि दही जर आपण मिक्स केलेला असेल तर या प्रोसेसमध्ये दही टाकायचं आहे, अगोदर छान मिक्स करून घ्यायचं आहे, फेटून घ्यायचं आहे, मग नंतर ही ग्रेव्ही आपल्याला टाकायची आहे. मी इथं फक्त ग्रेव्ही टाकलेली आहे
आणि छान परतून घेऊया। आणि आता थोडंसं पाणी टाकूया यामध्ये। तर जे मिक्सरचं भांडं आहे किंवा पॅनमध्ये मी पाणी ठेवलेलं होतं थोडंसं, म्हणजे त्याला पण खूप जास्त मसाला होता, तर तेच पाणी मी इकडं मिक्सरच्या भांड्यात घातलेलं आहे। म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेही राहिलेला मसाला होता ते पण पूर्णपणे आलेला आहे यामध्ये। आणि हे पाणी मी ग्रेव्हीमध्ये ॲड केलेलं आहे। छान मिक्स करून घेऊया, पण पाणी थोडंसं जास्त टाकायचं, नंतर ही भाजी ना खूप थिक होते, म्हणून इकडं आणखीन मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये टाकूया हे जे वाटाणे आपण शिजवून ठेवलेले आहेत ते टाकलेले आहेत पूर्णपणे। छान मिक्स केलं, पण आणखीन थोडंसं पाणी मी इकडं ॲड केलेलं होतं आणि झाकून ठेवूया। याला एक उकळी यायचा वेट करूया। तोपर्यंत मी इकडं पनीर काढून घेतलेलं आहे। तर हे 200 ग्रॅम पनीर आहे, म्हणजे 200 ग्रॅमचं हे पॉकेट येतं तेच आहे। तर हे अगोदर पनीर काढून घेऊ आणि याचे छोटे छोटे क्यूब कट करून घेऊया। म्हणजे एक वेळा भाजी बनली की नंतर ना जास्त तामझाम होत नाही। आणि तिकडे मी भात पण बनत ठेवलेला आहे, चपातीसाठी कणिक मळून ठेवलेली आहे, म्हणजे पूर्ण स्वयंपाक झाल्यासारखंच आहे। भाजी बनली ना पूर्ण स्वयंपाक झाला असं समजायचा। नंतर फक्त मला चपाती बनवायची आहे आणि दिनेशाला तर गरमागरम जेवायला वाढायचं आहे, कारण त्याचं पण सगळं आवरलेलं आहे। आंघोळ वगैरे पहाटेच करून तो गॅरेजला गेलेला आहे। म्हणत होता मम्मी स्वयंपाक होईपर्यंत मी तोपर्यंत गॅरेजला जातो, झाडू वगैरे मारून देवपूजा, म्हणजे तिथं फोटो वगैरे आहेत त्याची पूजा करून येतो, कारण आता हे अंबाबाईच्या मंदिरात जातात अगोदर, त्यामुळे ना गॅरेजला जायला त्यांना थोडासा लेट होतो। जोपर्यंत की यांची पूजा वगैरे इकडं होते अंबाबाईच्या मंदिरात, तोपर्यंत दिनेश गॅरेजमध्ये पूजन करतो आणि मग येतो। तर इकडं पनीर मी काढून घेतलेले आहे, छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहे, जास्त छोटेही केलेले आहेत किंवा जास्त मी मोठेही ठेवलेले नाहीत, मध्यम आहेत। आणि एक वेळा इकडे ग्रेव्हीलाही छान मिक्स करून घेतलेला आहे। आता यामध्ये टाकूया हे पनीर। तर पूर्ण 200 ग्रॅम पनीर मी यामध्ये ॲड केलेलं आहे आणि छान मिक्स करून घेऊया। आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आपल्याला थोडीशी कसुरी मेथी टाकायचं आहे, फ्लेवर छान येतो। आणि वरून थोडंसं म्हणजे जी साय असते ना ताजी आपली घरची, ती साय टाकायची आहे। तर ही दुधावरची साय जी मी काढत असते ना ती साय आहे, 1 ते 1.5 चमचा मी साय टाकलेली आहे, म्हणजे छान असं क्रीमी टेक्स्चर येतं भाजीला। साय टाकून मी झाकून ठेवलेलं आहे, म्हणजे ते छान असं सगळीकडे जसं तेल 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 होतं ना वरच्या साईडला तसं होतं। नाहीतरी आपण छान मिक्स करून उतरवून ठेवलं तरी पण चालतं, पण मी तर कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवलेलं आहे। आणि आता कणिक एक वेळा मळून घेऊया। तर तेल घेतलेलं आहे आणि हो हे तळलेलं तेल जे राहतं ना तेच मी तांब्यात काढून ठेवलेलं होतं, तेच तेल मी घेत आहे। इकडं भाजीला पण तेच घेतलेलं होतं आणि इकडं वाटीत थोडंसं काढून घेतलं आणि हाताला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे मी, आणि कणिक छान मी मळून घेतलेले आहे। तर चला मग आता ही सगळी कामं आवरून घेतलेली आहे, फक्त चपाती मला बनवायची आहे। तर छोटे छोटे मी गोळे करून ठेवलेले आहेत इकडं। तर सगळीच तयारी झाली, आता म्हटलं बाहेरची कामं आवरून घेऊ। आणखीन दिनेश पण आलेला नाही आहे, कारण जास्त वेळ केलं तरी पण ठीक वाटत नाही। बघू शकता दिवस छान निघालेले आहेत आणि अंगणाची साफसफाई लवकर झाली ना मला थोडंसं ठीक वाटतं, लेट झाल्यानंतर करावंसं वाटत नाही आणि ठीक पण वाटत नाही। असं म्हणतात की पूर्ण घरची कळा अंगण सांगतं, अंगण जितकं स्वच्छ आहे तितकं पूर्ण घर स्वच्छ आहे। तर आता बाहेर आलेली आहे, झाडू मारून घेतलेली आहे मी सगळीकडे, आणि अगोदर मी बोरवेल चालू करून पोर्समध्ये पाणी टाकलेलं आहे, अंगणही मी धुवून घेतलेलं आहे आणि वायपर करणार आहे अगोदर, म्हणजे निसरंडा खूप होतो। आणि रांगोळी काढून घेते, म्हणजे बाहेरची जेही काम आहे टोटली मी आवरून घेते, नंतर करण्यासाठी ठेवणार नाही। आणि तोपर्यंत दिनेश पण येईल, म्हणजे टायमिंग सांगेन तर 6:45 वाजलेले, 15 मिनिट आहेत आणखीन। तर दिनेश आल्यानंतर मी गरमागरम चपाती बनवते आणि मग त्याला जेवायला वाढते। तर ही पण कामं झाली, ती पण झाली, म्हणजे जास्त माझी धावपळ झालेली नाही आहे। तर लवकर उठण्याचा हाच फायदा असतो की सगळी कामं आपली व्यवस्थित होतात, जास्त धावपळ होत नाही, आणि ज्या कामं जास्त वेळ लागतो ती पण कामं सुरू झालेली आहेत। बघू शकता इकडं, म्हणजे पनीरची भाजी वगैरे करण्यासाठी थोडीशी तयारी जास्त लागते। आपण थोडंसं लेट उठलं ना घाईगडबड खूप होते, तर लवकर उठणं खूप गरजेचं आहे। तर बाहेरची सगळी कामं मी आवरून आलेली आहे आतमध्ये, आणि अगोदर मी पाणी भरून घेते। तर देवासाठी छोटा हंडा भरून घेतलेला आहे आणि इकडं स्वयंपाकासाठी मोठा हंडा भरून घेतलेला आहे, कारण पिण्याचं तर आता झंझट नाही आहे, कारण फिल्टरचं पाणी बाहेरच असतं, म्हणून इथं फक्त स्वयंपाकासाठी आणि देवासाठी मी पाणी भरून ठेवलेलं आहे। आणि बोरवेल बंद केलं आणि अगोदर मी रांगोळी काढून घेते, म्हणजे टोटली ही कामं सगळी सावरून घेते, मी काही ठेवणार नाही नंतर करण्यासाठी, ठीक पण वाटत नाही आहे। जितकं लवकर ही कामं आपण आवरली तितकं ठीक वाटतं। वातावरण छान झालेलं आहे, म्हणजे काल एकदम पावसासारखं वाटत होतं। काल मला थोडीफार म्हणजे तांदूळ वगैरे धुवायची होती, पण झालंच नाही, कारण नंतर ना खूप आभाळ आलं आणि असं वाटत होतं की पाऊस येणार की काय, म्हणून मी ते ठेवूनच दिलेलं होतं। आता आज बघूया, आज मी दिवसभरात थोडीफार दीपावलीची तयारी करणार आहे, म्हणजे तांदूळ धुवायचे आणि चकलीसाठी सगळं भाजन मला करायचं आहे, आणि किचनची कामे आज लवकरच आवरलेली आहेत, तर ती पण कामं आज मी करणार आहे।
तर जोपर्यंत मी कामं आवरत होते तोपर्यंत आमचे राजकुमार आलेले आहेत गॅरेजहून. आता ते रेडी होतील तोपर्यंत मी चपाती बनवून घेते, कारण सगळंच झालेलं आहे. आता इकडं भात भाजी सगळं बनलेलं आहे, फक्त मला चपाती बनवायची आहे. तर इकडं मी गोळे पण अगोदरच बनवून ठेवलेले होते, म्हणजे सगळी तयारी करून ठेवलं ना, करायला खरंच आपल्याला जास्त वेळ लागणार नाही. तिकडं लाटी लाटून घेतली, थोडंसं तेल टाकलं, पीठ टाकलं, दुमडून घेतलं, म्हणजे 3 पदरी मी चपाती करते. चपाती ना गार झाल्यानंतर छान सॉफ्ट बनवून राहते आणि छान असे पुरदे निघतात त्याचे. तर इकडे तिने जेवायला वाढून घेता रेडी झालेलं आहे. म्हणते मम्मी लेट झाला. आता इतक्या लवकर केलं तरी पण म्हणतो मम्मी खूप लेट झालेलं, मला एसटी भेटणार नाही, कारण त्यालाच यायला थोडासा लेट झालेला होता. तर इकडे चपाती बनवलेली आहे मी छान गरमागरम अशी. तर पनीरची भाजी चपाती बनलेली आहे. तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण जेवण करायला. मस्त अशी पनीरची भाजी, गरमागरम चपाती, भात सगळंच बनलेलं आहे. आणि इकडे बाकीच्याही चपात्या मी सगळ्याच बनवून घेते. तर दिनेशला म्हणजे टिफिन पॅक करून देते, घेऊन जा. पण नग म्हणत आहे, म्हणतो की मी बाहेरच खातो मम्मी, काहीही न्यायला मुलांना नको वाटतं. पण खरं सांगू का, दिनेश बाहेर काहीच खात नाही. म्हणतो मला मी बाहेर खातो, पण काहीच खात नाही. परत घरी येऊनच जेवण करतो. बाहेरचं काहीच आवडत नाही आणि वेळेची कमी, वेळ पण भेटत नाही, अशी धावपळ होत असते यांची बाहेर गेल्यानंतर. दिनेश तर नेत नाही. तर आता यांच्यासाठी मी टिफिन भरलेले, पनीरची भाजी, भात, चपाती. आणि इकडं शेजाऱ्यांच्या ताईंना देण्यासाठी मी इकडे ताटली भरत आहे. पनीरची भाजी, चपाती, भात, म्हणजे त्यांची ताटली प्लेट इथंच राहिलेलं होतं. काहीतरी ते देत असतात, मग ते आपल्या घरी काही बनलं तर मी देत असते. तर एक सुकी भाजी मी बनवलेली आहे, तर अगोदर त्यांना देऊन येते आणि यासोबत या व्हिडिओला इथंच एंड करते. बाय बाय, टेक केअर.